त्याची माहिती अशी की मी आत्ता जो तुम्हाला थंबनेलला फोटो लावलेला आहे तो त्याचाच आहे. आणि ज्या महिलेने त्याच्यावर 376चा गुन्हा दाखल केलेला आहे तो त्यांच्यासोबतचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे मला. अशा बऱ्याच महिलांना त्यांनी फसवलेलं आहे. यांनी सुद्धा म्हणजे हा पण खराचाच हा नातेवाईक आहे. खराचाच चेला आहे हा. जो उरबडवून सांगतोय ना तर हा काही कमी नाही. आणि कित्येक महिलांना फसवलेला आहे असं बऱ्याच लोकांनी मला तिथल्या सांगितलेलं आहे. आता बघा काय सांगितलं मला त्या माणसाने, ज्याने मला याच्यासोबतचा जो माणूस आहे तो, की रुपालीताई चाकणकर यांना दोषी ठरवणाऱ्या पत्रकार खेमणाऱ्या बलात्कारीचा चेहरा समोर आणा ताई तुम्ही. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात आलं. त्यांची मीडिया ट्रायल करण्यात आली आणि या माध्यमातून रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्यात भाग पाडले त्या खेमणारमुळे. आणि याचं श्रेय खेमणार घेतोय. आता मीडियामध्ये हे प्रकरण ज्याने बाहेर काढलं असं बोललं जाते. या प्रकरणाचे श्रेय त्याला दिले जाते असा खबरदार पुढारी या वृत्ताचा संपादक दत्तात्रय पोपटराव खेमणार याने 1 वर्षापूर्वी याबाबत एकूण माहितीच्या आधारे मोघम लेख त्याच्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिला होता. त्याची तात्काळ दखल महिला आयोगाने घेऊन त्याला लेखांमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचारामध्ये सत्यता आणि सर्व तपशील देण्यास सांगितलं. परंतु या खेमणारने त्या पत्राला उत्तर देताना असं म्हटलं की सदरची माहिती ऐकू आहे मोघम असून एकूण माहितीच्या आधारे ही बातमी दिलेली आणि ती आमची चूक झाली असं मान्य केलं. परंतु